कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही, यामागची एक पौराणिक कथा. कृष्ण निजला निवांत, त्याला आठवली राधा. राधेला केले जादूने जिवंत, जणू काय झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंगे राधास पाहिली. डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णास सोडून चालली. कुठे गेली रुक्मिणी कोणास बाईक ठाऊक, कृष्ण भटकतोय तिला शोधत, होऊन व्याकुळ भाऊक. पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडीरवनात पंढरीच्या. कृष्ण म्हणवितो रुक्मिणीस, पण ती रुसलेली फार. म्हणतो कसा अगो रुक्मिणी, कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज त्यात, कृष्णास आठवे भक्त एक थोर, नाव त्याचे पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची ग बाई स्वारी, पुंडलिक करीतो आई बापाची सेवा, ठेवून उभा विटेवर कृष्णाला दारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली, विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती झाली. 28 युगे झाली लांब उभी राहून रुक्मिणी रुसवा तो धरी, अवघ्या भूमंडळात संसार भगत विठ्ठल उभा विटेवरी. भूमंडळात म्हणे विठ्ठलास बापा आणि रुक्मिणी आई, बोला जय जय विठोबा रुक्माई.